नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, भारतात आजही लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वेला अधिक पसंती दिली जाते। याची दोन मुख्य कारणे आहेत। सर्वात स्वस्त आणि आरामदायी प्रवास आणि फक्त तुमचं आसन आरक्षित असायला हवं। तुम्ही जर रेल्वेने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी ही एक आनंदाची बातमी आहे। प्रवाशांचा प्रवास अधिक सोपा आणि सोयीस्कर करण्यासाठी भारतीय रेल्वे सातत्याने नवनवीन पावलं उचलते। याच पार्श्वभूमीवरती रेल्वेने आता बुक करा आणि नंतर पैसे द्या म्हणजेच बुक नाउ पे लेटर ही नवीन योजना सुरू केलेली आहे। या योजनेअंतर्गत प्रवासी कोणतेही आगाऊ पैसे न भरता रेल्वे तिकीट बुक करू शकतात आणि नंतर पैसे देऊ शकतात। पण ऑनलाईन वस्तू किंवा फूड ऑर्डर करताना वस्तू हातात मिळाल्यानंतर जसे पैसे देतो तशीच ही योजना आहे असं समजा। जर तुम्ही रेल्वेने प्रवास करण्याचा विचार करत असाल परंतु तिकीट बुकिंगच्या वेळी तुमच्याकडे पैसे नसतील तर ही योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते। विशेष म्हणजे तुम्हाला तिकिटाचे पैसे भरण्यासाठी 14 दिवसांचा कालावधी मिळतो। रेल्वेच्या बुक नाउ पे लेटर या सुविधेचा वापर करून तुम्ही मुदतीच्या आतमध्ये पेमेंट केलं तर तुम्हाला कोणतेही अतिरिक्त शुल्क हे भरावं लागणार नाही। परंतु तुम्ही जर 14 दिवसांच्या आत पैसे भरले नाही तर तुम्हाला 3.5% सेवा शुल्क हे भरावं लागेल। ही सुविधा फक्त ऑनलाईन तिकीट बुकिंग वरतीच उपलब्ध आहे। तर मग आता तुम्ही ही बुक नाउ पे लेटर ही योजना कशी वापरायची हे पहा। सर्वप्रथम तुम्हाला IRCTCच्या ॲप वरती जाऊन तुम्हाला लॉग इन करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला बुक नाउ या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। प्रवाशांची माहिती आणि कॅप्चा भरून तुम्हाला तो सबमिट करायचा आहे। त्यानंतर तुम्ही पेमेंट तुम्हाला क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा भीम ॲपद्वारे भरण्याचा पर्याय मिळेल। तुम्हाला नंतर पैसे द्या याचा लाभ घ्यायचा असल्यास तुम्हाला प्रथम www.epaylater.in यावरती जाऊन नोंदणी ही करावी लागेल। यासाठीची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे। नोंदणी केल्यानंतर तुम्हाला नंतर पैसे द्या हा पर्याय उपलब्ध होईल। हा पर्याय निवडून तुम्ही कोणतीही आगाऊ रक्कम न भरता तिकीट बुक करू शकता। प्रवाशांसाठी फायदेशीर अचानक प्रवासाचा प्लॅन करणाऱ्यांसाठी ही योजना अत्यंत फायदेशीर आहे। अनेकदा आपल्याला बुकिंग करायचं असतं परंतु त्यावेळी आपल्या खात्यात नेमके पैसे नसतात। या सुविधेमुळे आपल्याला कोणत्याही ताणतणावाशिवाय तिकीट बुक करण्याचं स्वातंत्र्य मिळतं। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की वेळेआधी पैसे भरणं आवश्यक आहे, अन्यथा तुम्हाला तिकिटापेक्षा जास्त दंडच भरावा लागेल। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता तुम्ही रेल्वे प्रवासी असाल, नियमितपणे प्रवास करत असाल तर ही गोष्ट तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।